संस्थेच्या नागपूर चॅप्टरच्या वतीनं आज या ठिकाणी प्रतिभावंत व्यक्तींचा सन्मान आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अत्यंत चांगलं यश मिळवलेलं आहे त्या गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमदार संजयजी भेंडे साहेब, या संस्थेचे संस्थापक श्री पुरुषोत्तम कावळे साहेब, आमचे मित्र आणि आमचे अतिथी श्री राजेश लोकडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पुरस्कारार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक, बंधू आणि भगिनी, व्यापार उद्योग तंत्रज्ञान याचा विकास मंच असं या कार्यक्रमाच्या पाठीमागच्या भूमिकेचं वर्णन त्या बॅनरवर केलेलं दिसलं। आणि पुरुषोत्तमजींनी बॅलन्स शीट कशी बनवायला शिकले हे पण सांगत होतं। आयुष्य हे बॅलन्स शीट सारखंच असतं। जन्म येणं म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे, जे काय आपल्याकडे येतं ते क्रेडिट होत असतं, जे काही जातं ते डेबिट होत असतं आणि ते हा क्लोजिंग स्टॉक। सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कुठली असेल तर ती ज्ञानाची इन्व्हेस्टमेंट आहे, नॉलेज। सगळ्यात मोठे असेट्स कुठले आहेत तर कॅरेक्टर, चारित्र्य हे सगळ्यात मोठे असेट्स आहेत। आणि जे काही आनंद मिळतो तो आपला प्रॉफिट आहे, दुःख होतं तो आपला लॉस आहे। आणि शेवटी ते परमेश्वराला जाऊन तो बॅलन्स शीटचा हिशेब आपल्याला द्यावाच लागतो। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी नजर आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भविष्य काय बघायचं नाही, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला मिळता नाही चैन करावी स्वप्नांची, इच्छा दांडली असे दयाची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर कोणी नजरेमध्ये पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना, संकटाचे ठणकावून सांगावे आता येत आहेत तर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, ढेमर यावा जगास सारा शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। ज्या महनीय व्यक्तींनी कष्ट करून, घाम गाळून, स्वप्न पाहून त्या स्वप्नांना वास्तवात उतरण्यासाठी अहोरात्र मेहनत करून या संस्थेची उभारणी केली आणि इथं जे उद्योजक आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि त्यातून आपण समाजाला देणं लागतो। मग इथे जे विद्यार्थी आहेत 90% समाज तर तुम्हाला कष्ट करणारा आणि उद्योजक आहे आणि 10% फक्त नोकऱ्यात असतो तुम्हाला सांगण्यात आलं। मी पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर, IG या नात्यानं नेहमी आमची वेगवेगळ्या प्रसंगात भेट होतच असते, ज्वेलरी असोसिएशनची। आणि इनफॅक्ट मी अहिल्यानगरला ज्यावेळेला SP होतो त्यावेळेला एक मोठी दहशत मोर्चा पण सुवर्णकारांनी मुंबईमध्ये काढलेला होता। अनेक दरोडे ज्याच्यात अनेक खून सुद्धा ज्वेलरी शॉपला टार्गेट करून घेतले होते आणि त्यातला मुख्य आरोपी जो होता दीपक युनुस काळे, त्यांनी आपल्या बायकोनं जेवण चांगलं केलं नाही म्हणून त्यांनी तोंडात पिस्टल टाकून तिला त्रास केलेला होता। आणि त्यावेळी ती माहिती मिळाल्यानंतर ते दोन मित्र यमाना भोसले आणि युनुस काळे, दीपक युनुस काळे, या दोघांचा पाठलाग करताना आमच्या शूर धाडशी टीमनं त्यातला एक तिथं एन्काउंटर मध्ये मारला गेला आणि दुसऱ्याला पकडलं, पण तो नंतर फिरून पळाला होता आणि त्यांनी अनेक दरोडे पण परत घातले आणि त्यानं नाव सुद्धा माझं धारण केलं होतं बदला घेण्यासाठी, नांगऱ्या। नांगऱ्या तुम्हाला आठवत असेल 2004-5ची मी गोष्ट सांगतोय। मी माझा रिव्हेंज त्याच्या मित्राचा एन्काउंटर झाला म्हणून रिव्हेंज केला असेल। पण अशा कटुगोड प्रसंगातनं सुवर्णकार समाजाशी पण अतिशय सत्वशील, अतिशय कष्टाळू, नीतिमत्ता बाळगणारा हा समाज आहे। कुणाशी घेणं देणं नसते। मी अनेक माझे सुवर्णकार मित्र आहेत त्यांना बऱ्याचदा म्हणतो आहे तुमच्याकडे एवढं सोनं असतं, वेपन लायसन्स घ्या, पिस्टल ठेवा, रिव्हॉल्वर कशाला झंझट म्हणायचे, घेत पण नाही। आम्हाला शांतपणे आमचा विकास आणि आता जे आपकी अदालत सारखे जो प्रयोग सांगितले
की आपल्यातली भांडणं, मग ती सिव्हिल असतील, क्रिमिनल असतील, काय छोटे मोठे वाद असतील, कौटुंबिक वाद असतील, ते मिटवले पाहिजेत. नाहीतर आपण पाहिलं तर परवाची घटना, आई वडील मुलगा कशा पद्धतीचे भयानक प्रसंग. त्यामुळे एक चांगलं समाजाला देणं लागतं म्हणून संस्थेच्या वतीनं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कारण आपली कमिटमेंट आहे. 95-96% विद्यार्थी जे आहेत आणि तुमच्याकडे आम्ही मागू शकतो. म्हणजे एक समाजातला घटक म्हणून मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी IPS पर्यंत वेगळ्या परिस्थितीतनं प्रवास केलेला आहे. नंतर 30 वर्षात मी सर्व्हिसमध्ये 24 वर्ष माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे मी आणि राजेश रोकडे एकाच आठवड्यात जन्मला आलेलो आहे. जन्मतारीख सांगत होतो. सो मला आठवतं मी IG कोल्हापूर, IG मराठवाडा होतो. मराठवाड्यातले 173 पोलीस स्टेशन माझ्याकडे होते. त्यावेळेला किनगाव नावाचं गाव आहे लातूर जिल्ह्यामधलं. तिथल्या एका 12वीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली. मी थोड्या कटू गोष्टी सांगते, माझे अनुभव तेवढेच कटू आहे. तिला ST पासला जायला 250 रुपये नव्हते. आणि मग आपल्याला माहित आहे दुष्काळ मी मराठवाड्यात पडलेला होता 5 वर्ष त्यावेळेला. वडील कुठेतरी कर्नाटकात गेले, भाऊ पुण्याला गेला आणि आई तोंडी वाढणी करायची. आणि मुलीला 85% मार्क्स होते 10वीला म्हणून तिला सायन्सला अहमदपूरला ऍडमिशन घेतलं होतं. आणि जाण्या येण्याच्या पासला महिनाभर ती जाऊ शकली नाही. आपल्याला माहित आहे 12वी सायन्सचं टेन्शन किती येतं. आणि तिनं तो टोकाचा निर्णय घेतला आणि तिनं सुसाईड झाल्यानंतर चिठ्ठी लिहिलेली होती की माझे ते 5वी 10वी काय जेवण असतं ते करू नका, माझ्या ताईला शिकवा. म्हणजे ते पैसे जपवा आणि माझ्या ताईला शिकवा. आणि दुसरा असाच प्रसंग होता जो मला महत्वाचा वाटतो. अंबाजोगाई तालुक्यातल्या एका गावात एका मुलीला 10वीला 98.5% मार्क मिळाले म्हणून पूर्ण गावानं 1 लाखाचा चेक तिला देऊ केला होता. आणि ते देण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि ती मुलगी आपल्या तुमच्या माझ्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत वर्गातली नव्हती. तिचे आई वडील स्मशानात लाकडं जमा करून चितेला अग्नी लावल्यानंतर ती लाकडं जोडायची. घरात लाईट पण नसायची. तर त्या चितेच्या अग्नीच्या उजेडात अभ्यास करून मार्क तिनं 98.5% मिळवलेले होते. आई वडील सांगता पण येत नव्हतं की मला किती मार्क मिळाले. आई वडील 98.5 1.5%, 100% राहिली आहे असं म्हणत होती. आणि तिनं भाषण करताना त्यावेळेला सैराट पिक्चर फेमस झालेलं होतं. ती मला त्या भाषणात म्हणाली की मला पण हैदराबादला जायचं आहे, पण मला त्या आरची आणि परशासारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये तुमच्यासारखा IPS ऑफिसर ट्रेनिंग द्यायला जायचं. बुजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी मग माझे पुन्हा उडेल आयुष्य नाही. माझी झोपडी जाणण्याचे झाले तरी कावे गळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. किती वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडथळ्याने पावलांना पसरत नाही. आत्ताच्या विद्यार्थ्यांना जो या ठिकाणी 10वी आणि 12वीची मुलं आहेत, 16 ते 18, 18 ते 20, 12 ते 16 या वयोगटातले प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जेन झी आणि जेन अल्फा अत्यंत ब्रिलियंट जनरेशन आहे. पण हे वय जे आहे या वयामध्ये प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपल्या डोक्याचा पुढचा भाग विकसित होत असतो. कारण त्याला चांगली दिशा मिळाली, चांगलं खत पाणी मिळालं, चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर तुम्ही असे रुजणार, असे फुलणार आहात की तुम्ही चांगली चांगली फुलं म्हणून प्रकाशित होणार आहात. त्यामुळे या वयात आपली जडणूक कशी करायची, आपल्या आयुष्याचा ब्लूप्रिंट कसा करायचा हे ठरवण्याचे हे वय. मी छोट्या गावातला आहे. आमचं गाव हे 1800 लोकवस्तीचं आहे. परंतु ज्या वेळेला मुंबई सारख्या 1.5 कोटी लोकवस्तीच्या मोठ्या शहरातनं एकही मुलगा IAS, IPS किंवा IFS मध्ये सिलेक्ट झाला नव्हता. त्यावेळेला आमच्या 97च्या बॅचला आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. आनंद पाटील स्वतः ऍडिशनल सेक्रेटरी, म्हणजे देशभराचं हायर एज्युकेशनचं काम तो दिल्लीत बसून बघत असतो.
सुगंध चोगले तो फ्रान्सचा आता डेप्युटी हाय कमिशनर आहे. तर असे अधिकारी आम्ही तिघ जण कसं करू शकलो? सुपर 30 पिक्चर सारखा तो एक प्लॅन होता, तो ट्रॅप होता. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू अँड हू सपोज टू डू इट फॉर यू. आणि टार्गेट कसं स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड कसं गाठायचं ते नियोजन करायचं. आत्ताच वय आहे, 10वी आणि 12वीचे मार्क्स खूप महत्वाचेच आहेत. मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, पण तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला माझ्या शिक्षकांनी मला त्यांच्या घरामध्ये पेईंग गेस्ट म्हणून ठेवलं. आणि 10वीला मग त्यांनी मला 3 वाजता उठवलं. पहाटे 3 ते सकाळी 8 या ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या अभ्यासामुळं मला 10वीला 88% मार्क मिळाले. मी तालुक्यात 88 झाले. So if you focus, you learn. If you learn, you grow. And if you grow, then only you can enjoy. पण फोकस का आपला आता चाललाय? कारण आपल्याला जो स्मार्टफोन आलेला आहे ना, तो अत्यंत भयंकर असा वेठा आहे. आपण जे स्क्रोल करतो म्हणजे ते डोपामाइन सिक्रीट होत असतं. आपले जे गुड हार्मोन्स असतात त्यातले चांगल्या हार्मोनपैकी डोपामाइन असतं. पण ते कधी असं फिरतंय एकदा आनंदी मूड मधली, एकदा दुःखी मूड मध्ये, एकदा कधीतरी घाणेरडी क्लिप, कधी कधी इतर रशिव्यात येणारी क्लिप. अत्यंत वेगवेगळ्या विषय आपल्या डोक्यात उड्या मारतात आणि डोक्याचा केमिकल लोचा होतो. हे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपण त्या डिस्ट्रॅक्शन पासून, मी एका प्रांजल पाटील नावाच्या IAS मध्ये 117व्या आलेच्या मुलीचा सत्कार केलेला होता. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिने इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास केलेला होता, पण तिला डोळे नव्हते, तिला दूरदृष्टी होती. अंध मुलगी. तिनं आता केरळ गार्डनमध्ये ती कलेक्टर या पदावरती कुठेतरी असेल, पण तिनं इंदिरा गांधी सारखं 1200 पानांचं पुस्तक इंटरनेटच्या माध्यमातून ब्रेल करणं लिटरली तिला प्रत्येक प्रसंग त्यातला माहित होता. म्हणून आपण या वयामध्ये फोकस महत्वाचा आहे. आपला फोकस कमी 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 होत चाललेला आहे. नेटफ्लिक्सचा जो संस्थापक आहे त्याने म्हटले की माझं युद्ध हे लोकांच्या झोपेशी आहे, ही झोप मला नष्ट करायची आहे. तर आपल्याला हा ट्रॅप समजून घेतला पाहिजे. मुलांना समजावून, कारण त्यांना एकदम असं रागावून मारून सांगून चालणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं काउन्सिलिंग करून या मोबाईलच्या अतिक्रमणापासून कसं दूर ठेवता येईल. आपण पाहिलं असेल गेल्या महिन्यात इथं घटना घडली. 16 वर्षाची मुलगी आणि 14 वर्षाची असल्यापासून ती इंस्टाग्राम म्हणून त्या मुलाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. तो मुलगा इथं आला, खोली भाड्याने घेतली, तिचे दोन्ही हात बांधून तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले. 29 जखमा तिच्या अंगावरती होत्या. आणि गेल्या मुलांसाठी मी हे स्पेसिफिक सांगतोय, कारण गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 7150 जे सेक्शुअल असॉल्टचे गुन्हे झाले, त्यातल्या 2229 म्हणजे 30% मुली या 12 ते 16 वयोगटातल्या, 4 वर्षाच्या वयोगटात. पण आपल्या मुलांना या डार्क वेब पासून, या इंटरनेटच्या जाळ्यापासून, कारण अमेरिकेतला सर्वे, इथला सर्वे नाही सांगत आहे, 12वीचं शिक्षण पूर्ण होईल तोपर्यंत मुलं 20,000 तास इंटरनेटवरती असतात. त्यात ते 12,000 बलात्कार पाहतात, 15,000 खून पाहतात आणि 1,00,000 पोर्नोग्राफिक क्लिप पाहतात. अमेरिकेत कसले प्रॉब्लेम आहेत शाळामध्ये? चाकूसुऱ्यांचा वापर, ऑटोमॅटिक वेपनचा वापर, ड्रग्सचा वापर, सांगू शकत नाही असे गर्भपाताचे विषय, असे खूप गंभीर विषय आहेत. त्यामुळे आपल्याकडे हे विषय येण्यापासून आपण त्यांना थांबवणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढंच आहे, कारण तुम्ही त्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर आहात आणि तुम्ही त्यापर्यंत 10वी आणि 12वी पर्यंत यश मिळवलेलं आहे. पण आता इथून पुढचा पिरियड जो आहे, छत्रपती शिवरायांनी 16 वर्षी स्वराज्याचं नंदनवन घडवलं, शपथ घेतली, शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून स्वतःच्या रक्ताने त्या वयातच केली. त्यामुळे केलं तर प्रचंड चांगलं काम या वयात ठरवेल ते होऊ शकतं. लाथ मारील तर पाणी काढील ही जिद्द असेल तर होऊ शकतं. त्यामुळं अतिशय चांगला रचनात्मक कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय. तुम्ही सगळे कष्टकरी आणि अतिशय उज्ज्वल अशा परंपरेतले आहात, कारण सुवर्णकाळ ही श्रीमंत आणि पहिल्यापासून चांगली होतकू अशा समाज आहे आणि जोडणारा समाज आहे. म्हणजे लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है, हीरे पे जितने घाव लगे
खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज इतना चलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और तू तो आदम का बेटा है, क्यों सोचे राह सरल होगा, हर संघर्ष सफल होगा, आज नहीं तो कल होगा, हर प्रश्न का हल होगा. त्यामुळे आपल्या डोक्यातला आशावाद चांगला ठेवायचा आहे, आपण समाजाला स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवायचा आहे, आत्मविश्वास प्रखरच असला पाहिजे, अपयशाला घाबरायचं नाही, अपयश येत जातं. मी फक्त IPS मध्ये सिलेक्ट झालो नव्हतो, त्या 1996च्या परीक्षेमध्ये मी 4 पदावरती सिलेक्ट झालेलो, 12 परीक्षा सलग, डेप्टी कलेक्टर पण झालेलो होतो, सेल्स टॅक्स ऑफिसर पण झालेलो होतो, IPS पण झालेलो होतो. प्रत्येकाच्या 3-3 परीक्षा असतात. तर या अनुषंगाने ते प्लॅनिंग म्हणजे ती दिशा जी ठरवलेली होती ती खूप दिवसांची ठरवलेली होती. त्यामुळे पर्सिव्हरन्स नावाचा शब्द आहे, कष्ट करत राहायचं, शिस्त महत्वाची आहे. मोटिवेशन आता थोड्या वेळासाठी वाटतं की नांगरे पाटील असं बोलले त्यामुळं अभ्यास केला पाहिजे, पण ते तात्पुरतं स्मशान वैराग्य जसं असतं तसा तो प्रकार असतो. शिस्त महत्वाची आहे. शिस्त म्हणजे मी आता 53 वर्षाचा आहे, पण मी दरवर्षी 42 किलोमीटर लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये मॅरेथॉन कंप्लीट करतो. अचानक करायला गेलो तर माझे जॉईंट्स, लिगामेंट्स, टेंडन्स, मसल्स मला कधीही परवानगी देणार नाही, पण मी त्या सगळ्यांना मी ट्रेन करत आलेलो आहे. माझ्या खाण्याच्या हॅबिट्स मी तशाच ठेवलेल्या आहेत. मी रोजचा 1 तास माझ्या शरीराला मनाला कसा देता येईल. माझं जे 73 किलो वजन ट्रेनिंगच्या वेळेला होतं 30 वर्षापूर्वी, तेच आज वजन मी मेंटेन केलेलं आहे. तर रोजची डिसिप्लिन आणि काम तर खूप असतं, 10-10, 12-12 तास तुम्हाला कमीत कमी काम करावं लागतं पोलीस खात्यामध्ये, त्यामुळे स्ट्रेस पण तेवढाच असतो. पण त्यासाठी सगळ्या गोष्टीचं स्वतःची लाईफ, फॅमिलीची लाईफ, सामाजिक लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याचा बॅलन्स सगळेच जण करत असतात. कारण चांगल्या सवयी म्हणजे आपण व्हॉट यू थिंक, म्हणजे आपण जे विचार करतो ना, वॉट युअर थॉट्स दोज बिकम युअर वर्ड्स, ते आपले शब्द होतात. आपले शब्द हे आपले ऍक्शन्स होतात. आपण जे शब्द बोलत असतो ते ऍक्शन कृतीमध्ये जातात. आपल्या सदोतीत घेतलेल्या ऍक्शन्स किंवा कृती या सवयीमध्ये बदलतात. चांगल्या सवयी, चांगल्या हॅबिट्स लागल्या तर चांगलं चारित्र्य किंवा चांगलं कॅरेक्टर घडतं आणि चांगल्या कॅरेक्टरवरती आपलं चांगला भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे हा आपला विचार, कृती, शब्द, सवयी या आपल्या मुलांनी व्यवस्थित लावण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मी पुन्हा एकदा पूर्ण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. इतका चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांना खूप खूप सुयश चिंतितो. जे प्रतिभा संपन्न मालाताई वगैरे त्यांचा सत्कार आता या ठिकाणी करण्यात आला. इतर काही मंडळी आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा देतो आणि मला इतर धन्यवाद बोलवल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद विश्वास सर. खरं तर आपण इथे आलात आणि एक वेगळीच ऊर्जा इथे निर्माण झाली आहे. खरं बोलते ना सर, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे उपस्थित राहिलात याकरिता खरंच मी आपले आभार मानते. खूप एक सुप्त इच्छा होती मनात